एक महत्त्वाची बातमी, भाजपकडून नवनीत राणा यांना दिलेल्या उमेदवारीला बच्चू कडू यांनी विरोध कायम ठेवलाय। नवनीत राणांनी भाजपचं कार्यालय फोडलं होतं। कार्यालय फोडणाऱ्याच्या पत्नीला तिकीट देणं ही लाचारी आहे अशा शब्दामध्ये कडूंनी भाजपला टोला लगावलाय। तसंच भाजपच्या कार्यकर्त्यांचं वाईट वाटतंय असंही कडू म्हणालेत। एकूणच काय, लोकसभेच्या पार्श्वभूमीवर अमरावतीमध्ये सध्या वातावरण तापलेलं आहे, राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळते। दरम्यान त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी अमर घटारे यांनी। पाहूया। नवनीत राणा यांना अमरावती जिल्ह्यातून स्थानिक पदाधिकारी असतील, अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून विरोध होता। मात्र काल त्यांना अधिकृतरित्या भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली आहे। मात्र त्यांना बच्चू कडू यांनी थेट विरोध केला। आपल्यासोबत बच्चू कडू आहे। भाऊ, नवनीत राणा यांना अखेर भाजपकडून उमेदवारी मिळाली। आता कार्यकर्त्यांनी ते दिवस आठवले पाहिजे। भाजपचा कार्यालय फोड तोड करून अंदर कार्यकर्त्याला मारलंय, ठोकलंय, गुन्हे दाखल केले, तेव्हा पालकमंत्र्याला बालकमंत्री म्हणून हिणवलंय। काय दिवस येतं बघा, का ज्यांनी भाजपला शिव्या घातल्या त्याचे कार्यालय फोडले, त्याचे झेंडे आता घ्यावं लागतं। वाटतं एवढी लाचारी कार्यकर्ता अमरावतीतला स्वीकारणार नाही, तो त्याचा सूट घेतल्याशिवाय राहणार नाही। आणि जरी पक्षनेत्यांना कार्यकर्त्याची किंमत केली नाही तर मला असं वाटतं का कार्यकर्त्यांनी सुद्धा आपकी बार 400 के पार एखादं जाऊ द्या, अमरावतीतला काय फरक पडतं। उमेदवार आमचा उभा असेल किंवा आम्ही इतर उमेदवाराला चांगला सक्षम उमेदवाराला पाठिंबा देऊ अशी भूमिका आता बच्चू कडूंची आहे। अमर घटारे, साम टीव्ही, अमरावती।